आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। डोळे उघड की, मी घरला परत आलो। आय उठ की ग। वर्षा काकू काय झालंय? काका काय झालंय आईला? सांगा की काकू काय झालंय आईला? तुझ्यामुळं झालंय हे सगळं। काकू काय बोलायला? सब माझ्यामुळं? वय तुझ्यामुळेच झालंय हे सगळं। अगं तुझी ती मित्र नवरदेवाच्या घरला गेली होती आणि त्यांना पोलीस कंप्लेंटची धमकी देऊन आले आणि त्यांचा फोन आला आणि लगीन मोडलं म्हणून सांगितलं आणि ते ऐकून तुझी आई बेसूद झाली। हाऊ काही समजा? आहे डोळे उघड की। मी शपथ घेतो तुळजाची। अगं मी कुठल्याच मित्र-मैत्रिणीला काहीच सांगितलं नाही ग। खरं सांगतोय मी। कमळे तुला माहितीये आज पतूर तुझ्या आईने काय काय नाही केलं तुझ्यासाठी। अगं आपल्या गावच्या पोरींची लग्न लय लवकर होतात तरी बी तुझ्या आईने तुला 12वी पतूर शिकवले। अगं तुझ्यासाठी परदेशातलं चांगलं स्थळ आणले आणि तू लगीन मोडाय निघाल्यास। आपल्या नशिबावर कशी लात मारावी हे तुझ्याकडून शिकले पाहिजे। बाई मला तर सरोजची लय दया यायला लागली। बघा की आज पतूर तिने पोरीचा विचार केला पण त्याचं काय फळ मिळालं तिला? बघा तिची अवस्था। नाही बाई असं कोणा संग बी होऊ नये। कमळे आम्ही तर तुला लय समजूतदार पोर समजत होतो ग। अगं तुला तर कळलं पाहिजे ना काय करावं आणि काय नाही करावं ते। अरे बात करा। अरे लय बोललात। डॉक्टर येतच असतील। हा बा सरू आहे उठ की ग। मी तुझ्या मनाविरुद्ध काहीच नाही करणार। खरं सांगतो एकदा डोळे उघड। आहे तू म्हणशील त्या पोराशी मी लगीन करायला तयार आहे। तुला नाही ग बघत असं। तू म्हणशील तसं सगळं करू। उठ की ग। बरं वाटतंय? तुझ्या मनाविरुद्ध मी काहीच नाही करणार बघ। तू म्हणशील तसं आपण सगळं करू। तू म्हणशील तिथं तू म्हणशील त्या पोराशी मी लगीन करतो। तुझ्याशिवाय मला दुसरं काय नको ग आयुष्यात। हे बघ मी सोडली नवसाची घाट सोडली तुझ्यासाठी। सरे आता कमळीनं तुला सबूत दिलाय असं समज। आता समजा ठीक होईल बघ।